Hello friends, welcome to our YouTube channel Vakde's World of Concept. So friends, today we are going to study our 10th chapter Disaster Management. आपण या लेसनचा पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती पहा. आज आपण पुढील डिझास्टर क्लाउड बस्ट शिकणार आहोत. क्लाउड बस्ट म्हणजेच काय? ढगफुटी. व्हॉट कॉजेस रेन? पाऊस कसा पडतो किंवा कशामुळे पडतो? समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. Instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same clouds. As a result, the amount of vapor in those clouds becomes very high. Due to rapid condensations, it rains suddenly over a specific and small region at a rate of 100 mm per hour or more. This is known as cloud burst. आता ढगफुटी म्हणजे काय? बऱ्याच वेळेला काय होतं, हे जे पावसाचं पाणी आहे, सर्वच पावसाचं पाणी जमिनीवर पोहोचत नाही. तर ते काय होतं, जमिनीवर येत असताना जमिनीतील उष्णतेमुळे ते काय होतं, त्याची वाफ होते आणि ती वाफ पुन्हा ढगामध्ये जाते आणि त्याचे काय तयार होतात? ढग तयार होतात. अशा प्रकारे हे जे ढग आहेत ते जड झाल्यानंतर त्याच्यामध्ये रॅपिड कंडेन्सेशन घडून येतं अचानक आणि त्याच्यामुळे ते ढग काय होतात? जड होतात आणि अचानक तिथे पाऊस सुरू होतो. आणि हा पाऊस हा छोट्याशा अशा प्रदेशामध्ये तो अचानक पडतो आणि त्याचा रेट असतो 100 mm पर आवर, म्हणजे 100 mm तासाला असा एवढा हा पाऊस पडतो. यालाच काय म्हटलं जातं? क्लाउड बस्ट म्हणजेच ढगफुटी असं म्हटलं जातं. पण डू यू नो, तुम्हाला हे माहिती आहे का? अ क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट अ लेह लडाख ऑन 6 ऑगस्ट 2010. म्हणजे अशीच ढगफुटी 6 ऑगस्ट 2010 मध्ये लेह, लडाखमधील लेह इथे अशी ढगफुटी घडली होती. द क्लाउड बस्ट दॅट ऑकर्ड इन मुंबई ऑन 26 ऑगस्ट 2005 वॉज एक्स्ट्राऑर्डिनरी अँड अनफॉरगेटेबल. आणि अशाच प्रकारची ढगफुटी ही मुंबईमध्ये 26 ऑगस्ट 2005 रोजी झाली होती आणि ती म्हणजे असामान्य आणि असं अविश्वसनीय असा तो, म्हणजे कधीही अविस्मरणीय असा तो पाऊस पडला होता की कोणीही ते विसरू शकणार नाही. ऑन दॅट डे इट रेन अबाउट 950 mm, दॅट इज 37 inches in 8 to 10 hours and the entire city of Mumbai was waterlogged and flooded. आणि सुमारे 8 ते 10 तासामध्ये तिथे 950 म्हणजे 950 mm एवढा तो पाऊस झाला होता, म्हणजे 37 इंच एवढा तो पाऊस पडला आणि अख्खी मुंबई काय झाली होती? जलमय झाली होती, सगळीकडे पूर आला होता. क्लाउड बस्ट पाहिलं. आता आपण पुढचं डिझास्टर पाहणार आहोत, फ्लड. फ्लड म्हणजेच काय? महापूर. लेट्स रिकॉल. What is mean by flood? What are the effects of flood? आता महापूर म्हणजे काय आणि त्याचे काय परिणाम होतात? We have already learned about floods and the effects of floods. Collect information about the floods that have occurred at various places in Maharashtra in the last few years. आता फ्लड म्हणजे काय किंवा त्याचे इफेक्ट्स असतील हे लास्ट इयर आपण शिकलेलो आहोत. जर तुम्हाला इथे काय करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेली जी पूर आहे त्याची माहिती तुम्हाला काय करायची आहे? कलेक्ट करायची आहे. नाव प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यूज ऑफ फ्लड्स. आता इथे आपल्याला पुरासंदर्भात संरक्षणात्मक काय उपाययोजना करता येतील ते आपल्याला इथे पाहायचे. कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनियस रिजन्स, म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल? डोंगराळ प्रदेशामध्ये लहान लहान धरणंही बांधली पाहिजेत. सेकंड, कन्स्ट्रक्शन ऑफ पर्क्युलेशन टँक्स. आता पर्क्युलेशन टँक्स म्हणजेच काय? पाझर तलावांची निर्मितीही करायला हवी. थर्ड, मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. मेकिंग रिव्हर बेड फ्लॅट्स म्हणजे नद्याची जी पात्र असतात ते कृत्रिमरित्या काय केले पाहिजेत? सरळ केले पाहिजेत. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट म्हणजे नवीन जंगलांची लागवड आपण केली पाहिजे. फिफ्थ, कनेक्टिंग रिव्हर्स म्हणजे नद्या जोड प्रकल्प राबवला पाहिजे. असं जर आपण केलं तर नक्कीच पुरावरती आपण संरक्षणात्मक उपाय हे करू शकतो.
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे आपल्या सरकारने काय केलेले आहे, राष्ट्रीय पूर आयोगची स्थापना कधी केली होती, 1976 मध्ये ही केलेली आहे भारत सरकारने. राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 मध्ये केली आहे. द कमिशन हॅज मेड स्पेशल एफर्ट्स टुवर्ड्स द कंट्रोल ऑफ फ्लड्स. अ प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम नॅशनल लेवल टू विलेज लेवल. आता हे जे आयोग आहे याच्यामध्ये काय केलेले आहेत, उपाययोजना केलेल्या आहेत अगदी राष्ट्रीय पातळीपासून गावांपर्यंत ज्या पुराच्या समस्या आहेत त्या पुरांवर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना यात आहेत. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ दिस प्लॅन. आणि या योजनांमुळे काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये ही जी वित्तीय हानी आहे किंवा जीवितहानी ती आपण काय करू शकतो, टाळू शकतो. नाव लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजेच काय, वीज पडणे. हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग इन द स्काय वेन. तुम्ही आकाशामध्ये कधी वीज चमकताना पाहिली आहे का, आणि ती केव्हा चमकते. व्हॉट कॉजेस लाइटनिंग. वीज कशी निर्माण होते. यू हॅव लर्न्ड अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड लाइटनिंग स्ट्राईक इन द लेसन ऑन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. पहा, मागच्या वर्षी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज कसा तयार होतो आणि वीज कशी चमकते किंवा कशी तयार होते हे आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. इन दिस लेसन वी शॅल लर्न समथिंग मोर अबाउट लाइटनिंग अँड द मेजर फॉर प्रोटेक्शन फ्रॉम इट. आता आजच्या लेसनमध्ये आपण ही वीज कशी निर्माण होते किंवा त्याच्यापासून आपण संरक्षण कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत. वंडरिंग थिंग्स टू नो. लाइटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून. लाइटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन म्हणजे विजेचे जे तापमान असतं ते सूर्यापेक्षा काय आहे, प्रखर आहे, जास्त आहे. नॉट ऑल लाइटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड. इन फॅक्ट about 95% of the lightning flashes are limited to the sky. Only 5% of lightning reaches the ground. आता आपण जर पाहिलं ह्या ज्या विजा चमकतात फक्त म्हणजे 95% ह्या ज्या आहेत त्या आकाशात चमकतात आणि ओनली 5% ह्या जमिनीपर्यंत पोहोचतात. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन अ क्लाउड अँड द ग्राउंड. म्हणजे ही जी वीज तयार होते एका ढगामध्ये किंवा दोन ढगांमध्ये किंवा ढग आणि जमीन यांच्यामध्ये ती तयार होत असते. अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. आणि ह्या आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये एका सेकंदाला 40 विजा काय होत असतात, चमकत असतात. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. आणि त्यामुळेच विजेचं तापमान हे कसं असतं, सूर्याच्या तापमानापेक्षा खूप जास्त असतं. ड्यू टू धिस हाय टेम्परेचर द एअर अंडर हाय प्रेशर एक्सपांड सडनली अँड अ लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. म्हणजे एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली ही जी हवा आहे ती काय होते, एक्सपांड होते आणि मोठ्या प्रमाणात कडाडण्याचा आवाज निर्माण होतो आणि तो आपण ऐकतो. डू यू नो. तुम्हाला हे माहिती आहे का, लाइटनिंग स्ट्राइक्स ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम. म्हणजे ही जी वीज आहे शक्यतो जास्तीत जास्त ती कुठे पडते, ओपन ग्राउंड म्हणजे खुल्या मैदानामध्ये ही वीज पडण्याचे प्रमाण काय आहे, सर्वाधिक आहे. द वर्ल्ड्स मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. म्हणजे वीज पडून मरण्याचं जे प्रमाण आहे जगामध्ये ते काय आहे, कमी आहे. हाऊएव्हर सर्वायव्हर्स ऑफ लाइटनिंग स्ट्राइक सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. आता जे या विजेच्या ह्याच्यामधून वाचतात त्यांना बराच कालावधी त्यांना त्याचा वीज त्यांच्या अंगावर पडण्याचा प्रभाव त्यांच्यावरती दिसून येतो. इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. आणि जर अशा व्यक्तीला तुम्ही तातडीने मदत केली तर त्याचं आयुष्य आपण काय करू शकतो, वाचवू शकतो. अ स्टडी ऑफ प्लेसेस स्ट्रक विथ लाइटनिंग शो दॅट इट हॅपन्स मोर ऑन ओपन ग्राउंड
दॅन अंडर अ ट्री ऑर नियर अ वॉटर. तुम्ही जर वीज पडण्याचा जर प्रमाणाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या झाडावर किंवा पाण्याच्या जवळ जी वीज पडते तिच्या तुलनेमध्ये ती जास्त प्रमाणामध्ये ओपन ग्राउंड म्हणजे खुल्या मैदानामध्येच पडलेलं आपल्याला बघायला मिळेल. मिसहॅप्स हॅव ऑकर्ड मोस्ट ऑफन वेन अ पर्सन इज ॲट हाय प्लेस ऑर नियर अ टॉल ऑब्जेक्ट. आणि ज्यांच्या कोणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू होतं असे जे अपघात होतात ते जनरली शक्यतो ते कुठे घडतात, जर ती व्यक्ती उंच ठिकाणी असेल किंवा एखाद्या उंच झाडं असेल किंवा उंच ठिकाणी उंच वस्तूच्या जवळ जर ती असेल तर तेव्हा हे अपघात जास्त प्रमाणात घडून आलेले आपल्याला बघायला मिळतात. नाव व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म्स. म्हणजे वीज कडाडत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय दक्षता घेतली पाहिजे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. फर्स्ट पॉइंट, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. डू नॉट गो टू हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. म्हणजे ज्या वेळेला विजा चमकत असतात त्यावेळेला तुम्ही एखाद्या झाडाखाली थांबू नका किंवा एखाद्या उंच ठिकाणावर किंवा झाडावर चढू नका. सेकंड पॉइंट, डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल ऑर अ टॉवर. आता जर तुम्ही वीज चमकत असेल तर एखाद्या इलेक्ट्रिक म्हणजे विजेच्या खांबाजवळ असेल किंवा टेलिफोनचा पोल असेल, टॉवर असेल याच्याजवळ थांबू नका. डू नॉट लीन ऑन वायर फेन्सेस अराउंड अ फार्म, कंपाऊंड, अ गार्डन ऑर अ हाऊस. जर तुमच्या घराच्या भोवती किंवा गार्डनच्या भोवती, अंगणाच्या भोवती काय केलेलं असेल, तारेचं कुंपण असेल तर त्याला तुम्ही टेकून उभे राहू नका. If you are on a two-wheeler, a bicycle, a tractor or a boat, get off immediately and go to a safe place. जर तुम्ही टू व्हीलरवर असाल वीज चमकत असताना किंवा बायसिकलवर असाल, ट्रॅक्टरमध्ये असाल किंवा बोटमध्ये असाल तर पटकन काय करा, सुरक्षित ठिकाणी तुम्ही ताबडतोब जा. फिफ्थ, डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. विजा चमकत असताना एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमा होऊ नका, गर्दी करू नका. सिक्स, टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 फीट बिटवीन एनी टू पर्सन्स. आणि दोन व्यक्तींमध्ये किमान 15 फुटाचं अंतर असलं पाहिजे. सेवन, डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आता हे जे प्लग असणारे विद्युत उपकरणं आहेत ती वीज चमकण्याच्या काळात तुम्ही वापरू नका. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन, मोबाईल फोनचा वापर करू नका. 8, स्टँड ऑन ड्राय वूड, प्लास्टिक शीट, सॅक ऑर ज्यूट क्लोथ ऑर ड्राय लिव्स. आणि शक्यतो तुम्ही सुक्या लाकडावरती किंवा प्लास्टिक शीट असेल किंवा एखादं पोतं असेल ज्यूटचं यात किंवा ड्राय लिव्स म्हणजे सुक्या पानांवर तुम्ही उभे राहू शकता. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन सोल्स ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्रॉच लो. म्हणजेच काय, तुम्ही गुडघ्यावरती बसा आणि गुडघ्यावर बसून तुमचे हात गुडघ्यांवर बसून तुम्ही तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा आणि खाली बेंड वाका. 10th, स्विमर्स ऑर फिशरमॅन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जर स्विमिंग करत असाल किंवा हे जे फिशरमॅन आहेत, मासेमारी करणारे हे जे कोळी आहेत ते जर पाण्यामध्ये गेले असतील तर अशा वेळेस वीज कडाडत असताना त्यांनी काय केलं पाहिजे, ताबडतोब पाण्याच्या बाहेर आलं पाहिजे. 11th, अ पक्का हाऊस इज द सेफेस्ट प्लेस. आपल्याला माहिती आहे पक्कं घर हे काय असतं, नेहमी सुरक्षित ठिकाण आहे विजेपासून वाचण्यासाठी. फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. पहा आता घराला काय असतो, लाइटनिंग कंडक्टर. हे लास्ट इयर आपण शिकलेलो आहोत लाइटनिंग कंडक्टर. त्याच्यामुळे विजेपासून काय होतं, घराचं संरक्षण होतं. आणि जर गरज असेल तर आपल्या घराला, टॉल बिल्डिंग असेल तर आपल्या घराला काय बसवणं गरजेचं आहे, लाईट कंडक्टर. थँक्यू. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल वाकडेज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट. थँक्यू.